Hello students, welcome to today's lecture. In SCF and LCM, we have seen previously prime factors and factorizing a number into prime factors. Now let's start SCF. SCF म्हणजे greatest common divisor, that is GCD, or highest common factor, that is SCM. आता ह्या ज्या दोन्ही टर्म्स आहेत, या दोन्ही टर्म्स डिवायझर आणि फॅक्टर म्हणजे एक डिवायझर मेथड आहे आणि एक फॅक्टर मेथड आहे. डिवायझर मेथड आपल्याला इथं अभ्यासाला नाही आहे, आपण प्राईम फॅक्टर मेथडने बघणार आहोत. तर SCF म्हणजे नेमकं काय, तर दिलेल्या संख्यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या, हायेस्ट डिवायझर ऑफ गिव्हन नंबर्स. यासाठी SCFच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला मी तुम्हाला आधी सांगते. इफ वन ऑफ द गिव्हन नंबर is a divisor of all the others, then it is the SCF of given number. जर दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या इतर सर्व संख्यांचा डिवायझर असेल, विभाजक असेल, तर ती संख्या त्या सर्व संख्यांचा SCF असते. एक एक्झाम्पल दिले बघा, 8, 32, 160. आता या सर्व संख्यांचा डिवायझर 8 हा हायेस्ट आहे. आता तुम्हाला लोएस्ट सांगते मी. 2 ने त्या संख्यांना भाग जाणार आहे, 4 ने जाणार आहे, 4 ने डिवाइड होणार आहे, नंतर 8 ने डिवाइड होणार आहे. मग हायेस्ट वन इज 8. आता हे लगेच कळतंय आपल्याला या 8, 32 आणि 160 वरून. देअरफॉर SCF ऑफ 8, 32, 160 इज इक्वल टू 8. नेक्स्ट प्रॉपर्टी, इफ no prime number is a common divisor of all the given numbers, then 1 is their SCF. जर प्राईम नंबर म्हणण्याचं कारण इथं 1ला एक्सक्लूड करायचं होतं. इफ नो प्राईम नंबर म्हणजेच 1 हा प्राईम नाही, कॉम्पोजिट नाही असं आपण म्हटलेलं आहे. जर दिलेल्या संख्यांचा कुठलाच कॉमन डिवायझर येत नसेल तर त्यांचा SCF 1 येतो. एक एक्झाम्पल दिलं 7 आणि 9. 9चे डिवायझर्स येतात 1, 3, 9. 7चे 1 आणि 7. ऑब्व्हियसली कॉमन डिवायझर येतो 1. म्हणजेच यामध्ये इतर कुठलाही डिवायझर कॉमन नाही, म्हणून त्यांचा SCF इज 1. अनदर 2 एक्स्ट्रा प्रॉपर्टीज आहेत. 2 इज द SCF ऑफ एनी 2 कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर्स. म्हणजे कुठल्याही 2 लगतच्या समसंख्यांचा सावी म्हणजे SCF 2 असतो. एक एक्झाम्पल मी दिलाय 26 अँड 28. नेक्स्ट, 1 is the SCF of any 2 consecutive odd numbers. Consecutive odd numbers म्हणजे लगतच्या विषम संख्या, त्यांचा SCF येतो 1. एक एक्झाम्पल घेतलंय 13, 15. यांचा SCF किती येणार आहे 1. नाव लेट अस सी द एक्झाम्पल्स. सी फर्स्ट एक्झाम्पल 195, 312 and 546. नाव या तिघ संख्यांचे आपल्याला प्राईम फॅक्टर्स पहिल्यांदा काढायचे. फर्स्ट 195. या संख्येला आपण पहिले 5 ने भाग देऊ. ॲज वी सी इन द डिव्हिजिबिलिटी टेस्ट, युनिट्स प्लेसला 5 म्हणजे 5 ने डिवाइड होणार आहे. 5 ने भाग देऊया. 5 त्रिक 15, 16, 17, 18, 19. 4 होत आहेत म्हणजेच 5 9 45, 5 9 45. आता 39ला 3 ने डिवाइड करता येऊ शकताय. 3 1 3, 3 3 9, 13 त्रिक 39, 13 1 13, 13 1 13. सिमिलरली 312चे फॅक्टर्स आपण पाडले. पहिले 2 ने डिवाइड केलं, बे 1 बे 1 राहिला, बे 5 10, परत 1 बाकी, बे 7 12, बे 7 14, बे 8 16, 78 दुने 256, बे त्रिक 6, बे 9 18, 39 दुने 78, 3 1 3, 3 त्रिक 9, 13 1 13. सेम 546 चे फॅक्टर्स मी काढलेले आहेत. आता या तीनही संख्यांचे फॅक्टर्स खाली लिहायचे. 195 चे राहिले ते लिहूयात. 3 इंटू 5 इंटू 30. आता 312 चे फॅक्टर्स मी लिहिले 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 13. 546 2 इंटू 3 इंटू 7 इंटू 13. याच्यातले आपल्याला कॉमन फॅक्टर्स बघायचे. 3 3 3. नेक्स्ट कॉमन फॅक्टर इज 13 13 and 13.
सो मी लिहिलेले आहेत कॉमन फॅक्टर्स 3 and 13. And what is SCF? SCF of given numbers is the multiplication of common factors. SCF is equal to 3 multiplied by 13. That is SCF is equal to 39. Next example 105 154. आता या दोन्ही संख्यांना आता ही दुसरी पद्धत आहे SCF काढण्याची. तिथे आपण सेपरेट फॅक्टर्स पाडले होते. इथे आता एक साथ आपल्याला भाग द्यायचा आहे, कारण कॉमन फॅक्टर्स लिहायचे म्हणजे कॉमन संख्येने भाग द्यायचा दोघं संख्यांना. आता 105 5 आणि 6 याला 5 आणि 3 ने भाग जातोय, पण याला जात नाहीये. मग दोन्ही संख्यांना भाग जाईल अशी संख्या आहे 7. 7 ने भाग देऊया. 7 1 7 8 9 10 म्हणजे 35. 7 5 35. इथे 7 दुने 14. रिमेनिंग 1 7 दुने 14. सो आता हे 15 आणि 22 ला भाग जाईल अशी कॉमन संख्या नाहीये, म्हणजे इथं आपल्याला थांबायचंय. आणि हा 7 हा जो आहे तो यातला कॉमन फॅक्टर येतोय. म्हणजेच SCF ऑफ 105 and 154 इज इक्वल टू 7. म्हणजे तुलनेने त्या पद्धतीपेक्षा ही पद्धत सोपी आहे. आता ह्याच पद्धतीने पुढचे एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे 40 60 75. आता इनिशियली आपल्याला असं लक्षात येत आहे तिघही संख्यांना 5 ने भाग जातोय. 5 ने डिवाइड करायचे. 5 5 8 जा 40. 5 1 जा 5 5 2 जा 10. 5 1 जा 5 5 2 जा 5 1 जा 5 5 5 जा 25. 8 45 12 25 60 15 5 75. आता 8 आणि 12 ला समान संख्येने भाग जातोय. 12 15 ला जातोय, पण तिघही संख्यांना भाग जाईल अशी संख्या नाहीये, म्हणजे इथं आपली प्रोसेस थांबते. सो विच इज द कॉमन फॅक्टर ओनली 5. सो SCF ऑफ 40 60 75 इज इक्वल टू 5. नेक्स्ट एक्झाम्पल 777 315 588. 777 315 588. आता इनिशियली 777 कडे जर तुम्ही बघितलं तर 7 ने भाग जातोय लक्षात येत आहे. एकदा चेक करायचं की या दोन्ही संख्यांना जातोय का, तर आपल्या असं लक्षात येईल की तो भाग जातोय. दॅट्स वाय फर्स्ट ऑफ ऑल वी डिवाइड बाय 7. 7 1 जा 7 7 1 जा 7 7 1 जा 7. नंतर 7 4 जा 28. नंतर 28 29 30 31 3 उरले. 7 5 35. 7 5 जा 35. आता 7 8 56. 2 बाकी राहत आहेत. 7 चौक 28. अशा पद्धतीने हा 7 ने भाग दिलाय. आता तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या शोधायची. तर आपल्या असं लक्षात येतं इथे अंकाची बेरीज येते 3, इथे येते 9, इथे येते 12. म्हणजे या तीनही संख्यांना 3 ने भाग जाणार आहे. 3 ने भाग देऊया. 3 त्रिक 9 10 11 3 7 21 37 त्रिक 111. अगेन 3 1 3 3 5 15 15 त्रिक 45. 3 दुने 6 3 8 24. आता मात्र 37 हा प्राईम नंबर असल्यामुळे याला कशानेच भाग जाणार नाही. ऑब्व्हियसली तिघ संख्यांना भाग जाईल अशी संख्या आपल्याला सापडत नाहीये. दॅट्स व्हाय दीज आर कॉमन फॅक्टर्स. कोणते? 7 and 3. सो SCF इज इक्वल टू 7 multiplied by 3 and therefore SCF is equal to 7 3s are 21. नेक्स्ट एक्झाम्पल 60 36 48. 60 36 48. आता या तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या 2 आहे आणि 3 आहे. तर 3 ने भाग देऊया. 3 2 जा 6 0 20 त्रिक 60. 3 1 जा 3 3 2 जा 6 12 त्रिक 36. 3 1 जा 3 3 6 जा 18 16 त्रिक 48. आता 20 12 16 या तीनही संख्यांना 2 ने भाग जातोय. देऊयात भाग. 2 10 जा 20 10 दुने 20. 2 6 जा 12 6 दुने 12. 2 8 जा 16 8 दुने 16. परत एकदा 10 6 आणि 8 10 6 8. याला 2 ने आपण डिवाइड करू शकतोय. 2 5 जा 10. 2 3 जा 6. 2 4 जा 8.
आता या 5, 3 आणि 4 या तीनही संख्यांना भाग जाईल अशी संख्या नाही आहे, त्यामुळे हे 3, 2, 2 these are our common factors. So SCF is equal to 3 into 2 into 2, 3 दूने 7 दूने 12. So SCF is equal to 12. लास्ट एक्झाम्पल 5632. या 5632ला 2 ने डिवाइड केलंय. 28 दुने 56, 16 दुने 32, त्यानंतर 14 दुने 28, 8 दुने 16, त्यानंतर 7 दुने 14, 4 दुने 8. अशा पद्धतीने 2, 2, 2 हे कॉमन फॅक्टर्स आलेत. देअरफॉर SCF is equal to 2 into 2 into 2. That is SCF is equal to 8. अशा पद्धतीने टू फाइंड द SCF बाय प्राइम फॅक्टर मेथड आपण 6 एक्झाम्पल्स बघितलेले आहेत.